कार्तिक यश. रनआउटच्या स्वरूपात 5 झाले. अर्थातच प्रसाद पाटील. नवीन फलंदाज आदेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. पॉवर मध्ये पहिले षटक इनसाइड आउटच्या माध्यमातून फरका बसलाय. या ठिकाणी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय. पाठोपाठ प्रज्योत पाटील मैदान सोडतोय. दुसरा धक्का लागतो. यंगस्टर रंजन संघाला अडचणी वाढतायत कारण की 0 आकड्यावरती 2 फलंदाज बाद. या अगोदर प्रसाद पाटील आणि आता प्रज्योत पाटील असे 2 फलंदाज पाठोपाठ बाद होत आहेत. त्यामुळे अडचणी वाढते आता यंगस्टर रंजन संघाच्या. प्रेशराइज करतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाज. ज्या प्रकारे स्पर्धा नियम तुम्ही पाहताय 5 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य या स्पर्धेमध्ये. पहिले षटक अतिशय चांगलं राहिलं. पॉवर प्ले सुरू आहे परंतु असं वाटत नाहीये ज्या प्रकारे गोलंदाज होत्या. पहिल्या 3 बॉलवरती एकही धाव नाही. चला बॅट्समॅन रेडी व्हायचं, लगेच उशीर करू नका. फलंदाजी करणारा संघ रंजन संघ नोंद घ्यायची. आपला फलंदाज लगेच आपण रेडी व्हायचंय. नवीन फलंदाज मुकेश पाटील मध्यावरती जात असताना संघाच्या अडचणी वाढल्यात कारण की ज्या प्रकारे बॉलिंग होत असताना पदे विशाल तांबडेकरनं पॉवर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत दबदबा टीम पापडेचा संघाचा राहिलाय कारण की संघनायकांनी दाखवलेला विश्वास विशाल तांबडेवरती आणि विशालनं आतापर्यंत 3 बॉल सुरेख लाईन लेंथ वरती कारण की 3 बॉल फेकी करायचा. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती सांघिक यश आणि तिसऱ्या बॉल वरती वैयक्तिक यश अशी हे 3 बॉल तुम्ही पाहताय. कव्हरच्या मध्ये चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला परंतु क्षेत्ररक्षकला बीट करतील. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह धावसंख्या येत असताना तुम्ही पाहता यंगस्टर रंजन संघासाठी मुकेश पाटीलनं आल्या कव्हर ड्राईव्हचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहताय आणि मिळतीला बॉल वरती 4 धावा. या फटक्यांची गरज देखील कारण की पहिल्या 3 बॉलवरती संघ अडचणीमध्ये आल्यात. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात. अगदी सलामीचे फलंदाज प्रसाद पाटील त्यानंतर प्रज्योत पाटील असे 2 फलंदाज बाद झाले होते परंतु आत्ताचा फटका भरपूर चांगला होता. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका मुकेश पाटीलनं त्या ठिकाणी केसलाय. पुन्हा एकदा खोला टाकलाय. संधी होती शॉर्ट गली पॉइंटला. संधीचं सोनं करता आलं नाहीये. हर्षल त्या ठिकाणी होते. जीवनदान मिळते मुकेश पाटीलला कारण की बॅटच्या अगदी बाहेरच्या दिशेला चेंडू कट घेत असताना शॉर्ट गली पॉइंटला झेलची संधी हर्षल त्या ठिकाणी होते परंतु झेल स्वीकारता आला नाहीये आणि या ठिकाणी 1 धाव देखील मिळते. तर ऋषभ घेण्यासाठी सुवर्ण संधी आहे. तर झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. अमोल आणि सौरभ पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे परंतु दरम्यानचा चेंडू हवेमध्ये फ्लाय. हर्षल पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक यावेळी चूक करत नाहीये आणि ते मात्र धक्का क्रमांक 3 विकेट नंबर 3 यंगस्टर रंजन संघात तिसरा धक्का लागतो. फलंदाज तुम्ही पाहताय अर्थातच आदेश पाटील बाद होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 वरती 3 अशी स्थिती आहे विद्यमान ती पाहताय यंगस्टर रंजन संघाची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा लागल्या. धावफलकावरती 5. ज्या प्रकारे सुरुवात करायची होती टीम अर्थातच ती पाहताय यंगस्टर रंजन संघाची सुरुवात होत नाही परंतु पापडीचा संघ ज्या प्रकारे कामगिरी दाखवली पहिल्या ओव्हरमध्ये विशाल तांबडेनं काय कामगिरी राहिली कारण की 5 धावा खर्च 3 विकेट त्यामुळे 2 वैयक्तिक यश सांघिक यश अशी कामगिरी राहिली विशाल तांबडेची आणि मात्र अडचणी वाढवल्या टीम यंगस्टर रंजन संघाच्या कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट आणि धावसंख्या देखील कमी खर्च केली. त्या अनुषंगाने आता प्रेशर असेल टीम यंगस्टर रंजन संघावरती. आता मात्र भागीदारी निभावी लागेल. एखादी पार्टनरशिप भागीदारीची गरज आहे ती टीम यंगस्टर रंजन संघाचं ते करत असताना मुकेश पाटील आणि नौका गेला फलंदाज राज पाटीलला पाहताय. तर या सन्मान आमचे मान्यवर विजयजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना पाहताय त्यांचं देखील मी सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. दरम्यानचा बॉल वाईड यॉर्कर अनिकेत पवारची ओळख आहे सातत्याने वाईड यॉर्कर त्यानंतर अगदी खोलारमध्ये चेंडू तो फेकत असतो आणि त्यामध्ये पहिला बॉल अगदी इम्प्रेसिव्ह वाईड यॉर्कर होता. बीट केलं मुकेश पाटीलला. मुकेश पाटीलनं आल्या चौकाला खातं खोललं होतं. फुलटॉस पुन्हा एकदा गली पॉइंटच्या मधनं गोली आउटफील्ड फास्ट आहे थांबणार नाही सर निघून जर डीप पॉइंटला आलाय मुकेश पाटीलच्या पॅट मधनं. हा चौका नंबर 2.
ते चांगलं क्रिकेट. आता मात्र मुकेश दाखवतोय संघनायकानं ज्या प्रकारे मी आता वक्तव्य केलं की एखाद्या पार्टनरशिप भागीदारीची गरज आहे टीम अर्थातच यंगस्टर रोंजन संघाला, आणि ते करत असताना अगदी मुकेश पाटील चांगला खेळ करतो, त्याला साथ देणं हे देखील तितकंच महत्वाचं असेल. नौकाला फलंदाज पाहत आहे राज पाटीलला. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहेत 9 आकड्यावरती. यंगस्टर रोंजन संघ खेळतोय. आशिष पाटील तुमचं देखील स्वागत. चांगले क्रिकेटर आहेत, परंतु आता मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. हुक करायचा होता परंतु काय घडेल, सरळ हिट विकेट, त्यानंतर कॅच देखील टिपला फलंदाज पाच. पाहिलं गेलं मुकेश पाटील नाराज आहे कारण की चेंडू अगदी त्याच्या पट्ट्यामध्ये होता, परंतु हवा तसा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही, बॅलन्स देखील राखता आला नाही. आणि ते मात्र फलंदाज बाद होता मुकेश पाटील, जो एकमेव फलंदाज चांगली कामगिरी करत होता यंगस्टर रोंजन संघासाठी, तो देखील बाद होतोय. 10 फलकावरती धावा. पुन्हा एकदा 9 आकड्यावरती एकूण फलंदाज बाद झाले 4. थोड्याशा अडचणी वाढल्या जातात टीम यंगस्टर रोंजन संघाच्या, कारण की मुकेश पाटील चांगला खेळ त्या ठिकाणी करत होते. 2 चौकार त्याचे पॅडपद आले होते, परंतु अगदी जर पाहिले तर अनिकेत पवार देखील चांगला गोलंदाज आणि ते करत असताना अगदी त्यानं मुकेश पाटीलला बाद केले, प्रेशराईज केले टीम रोंजन संघाला. नवीन फलंदाज वैभव पाटील किमान 5 ओव्हरमध्ये 55 ते 60 धावसंख्या या खेळपट्टीवरती बनवणे ते देखील गरजेचं असेल. आणि ते करत असताना थोड्याशा पहिले गेल्या अडचणी वाढल्यात अर्थातच टीम यंगस्टर रोंजन संघाचा. पापडीचा बराच संघ चांगल्या स्थितीमध्ये. हुक केलाय, चांगला फडका ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आउटफील्ड फास्ट शतर्षक प्रयत्न करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही, तो सरळ निघून जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वैभव पाटील आलेला ठोकला चौकार. चला नेक्स्ट मॅच तुम्ही पाहताय सिद्धी करवले ओमकार संघ असेल, संघनायक ओमकारांचं आगमन या ठिकाणी होत असताना आणि त्यांच्या विरोधात गावदेव तुर्बे अतुलचा संघ असेल. आता जर पाहिलं तर मागचा चेंडू थोडासा शॉर्टलाईन डिलिव्हरी होती, अगदी खराब लागणार लेंथ, चांगला फडका देखील दर्शवला. हुकचा फडका शॉर्ट पूल अगदी 4 धावा त्या बॉलवरती वसूल केल्या वैभव पाटीलनं, कारण की बराचसा वेळ होता. पुन्हा टॅप केला, त्या चॉप करत असताना चांगला फडका, ते पदा स्क्वेअर कट गली पॉईंटच्या माध्यमातून शतर्षक प्रयत्न करतायत, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. ज्या प्रकारे क्रीडांगण तुम्ही पाहताय या क्रीडांगणाचा आउटफील्ड इतका फास्ट आहे, एकदा का चेंडू शतर्षकाला बीट केला तर तो अडवणं कठीण होऊन बसतं. आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं चांगला फडका कव्हर आणि डिपेक्सच्या कव्हरच्या मधनं पाठोपाठचा हा दुसरा चौकार आहे. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम या ठिकाणी करतोय वैभव पाटील. टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. स्कोरर सौरभ पाटील आमच्या समेत जुळलेत, आयोजक देखील आहेत. पुन्हा एकदा गुडघ्यावरती चेंडू आढळला जातोय, लेग बिफोरचा अपील पंच दर्शवत आहेत की लेंथ थोडीशी खराब आहे, चेंडू बाहेरच्या दिशेने निघून होत आहेत. दर्शवत आहेत मनोज पवार सर की लहान लेंथ थोडीशी खराब आहे, अगदी कदाचित ऑफ स्लिप सोडणारा चेंडू होता, ते दर्शवलं मनोज पवार सरांनी. मात्र पाहिलं शेवटचा बॉल डॉट, अगदी आमचा समजन कक्ष आहे तो अगदी बॅट्समनचा स्ट्रेट नाही, तरी देखील आम्ही वक्तव्य केलं की कदाचित ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि तेच मनोज पवार सरांनी देखील दर्शवलं. शेवट पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. एकूण धावा फलकावरती लागल्या जातात त्या 17 धावा. आणि पाहिलं गेलं तर आजचा स्पर्धेत 3रा दिवस डे नाईटची स्पर्धा तुम्ही पाहताय WTC च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून. निश्चित ज्या प्रकारे 2 षटकामध्ये 70 धावा लागल्यामध्ये एकंदरीत 4 चौकार लागलेत, म्हणजे 4 चौकारांचे धावा बनतात 16, म्हणजे एकंदरीत 5 बॉलमध्ये 17 धावसंख्या बनवल्यात. एकंदरीत 12 बॉलचा खेळ संपन्न झाल्यात आणि 17 धावा अगदी 5 बॉलमध्ये आल्यात, तर त्यामध्ये 4 चौकार 1 सिंगल धाव होती. अशा प्रकारे 17 धावा. डॉट बॉल पर्सेंटेज आहे ते भरपूर खेळून बसतात टीम यंगस्टर रोंजन संघ. याच्याकडे लक्ष केंद्रित करणं तुम्हाला गरजेचं असेल, कारण टेनिसकडे बॉलमध्ये तुम्हाला डॉट बॉल पर्सेंटेज अगदी कमी खेळायचं असतं, तर धावगती चांगली उभं राहायची असते. कारण नेहमी म्हटलं तर प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेचू शकत नाहीये, काही चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे देखील गरजेचं असतं, पण तसं काही घडलं नाही. येणार प्रत्येक फलंदाज अटॅकिंग बॉल मध्ये ते करतात आणि विकेट देखील भरपूर गेल्या. प्रेशर आलं टीम यंगस्टर रोंजन संघावरती आणि धावसंख्या 17 आहेत. ऋषिकेश घरत क्रमांक 3 पैकी करत असताना पहिला बॉल
काय फेकी केली अगदी खोलात. यॉर्करला अंदर चेंडू सन्मान दिला राज पाटीलनं. चांगला चेंडू त्याला माहिती आहे या चेंडूवरती कोणती रिस्क घेऊन जमणार नाहीये, कारण की विकेट आधी 4 गेलेत. या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली बनवायची, आपल्याला भागीदारी बनवायची, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं आहे. कट करत असताना बीट करत शतवर्षाला पण चांगली फिल्डिंग धाव घेण्याचा प्रयत्न काय करेल कोण नव्हता, आणि राज पाटील अगदी डायरेक्ट धावत सुटले त्या ठिकाणी. आणि वैभव पाटीलचा कोणताही कॉल नव्हता धाव घेण्याचा, परंतु राज पाटीलचं लक्ष नव्हतं की वैभव पाटीलनं नो असा कॉल दिलाय, परंतु अगदी राज पाटीलनं घाई केली त्या ठिकाणी. आणखी एक फलंदाज बाद. पाहिले गेलं तर संघाच्या अडचणी वाढतायत, कारण की निंबा संघ तंबूच्या आश्चर्याला 5 फलंदाज बाद होत आहेत. राज पाटीलच्या स्वरूपात 5वा धक्का लागतोय. यंगस्टर रोंजन संघ धावगती कमी आहे, फक्त 17 धावा आहे. एका बाजूने पापडीचा बारा संघ विचार करत असेल आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत, याहून चांगलं कसं करता येईल येणाऱ्या षटकामध्ये याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. ते करत असताना चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना तुम्ही पाहताय चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळतायत. ज्या प्रकारे सुरुवातीला आपण ती बाईट दिली होती 12व्या गडगणी का संघनायक ऋषभनं की आम्हाला अजून एकही ट्रॉफी आली नाहीये, त्यासाठी संघर्ष करतात. आणि या स्पर्धेमध्ये संघर्ष करत असताना गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला झालाय, कारण की अगदी 30 षटक मार्गच त्यात 5 फलंदाज बाद झाल्यात आणि 17 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती डाग पुढे त्याचा जीत पाटील मैदानावरती जात असताना चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतं. टीम पापडीचा पाडा संघाची माध्यमातून शांत रोखणे क्रिकेट केलं जात आहे. अचूक टप्प्यावरती त्यांची गोलंदाजी लहान लेंथ भरपूर चांगली आहे. लाईन स्ट्रोक केल्याचा होता, बॅट्सचा स्विंग अगदी जोरानं फिरला होता, परंतु चेंडूची लहान लेंथ पाहिली नाहीये. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ होत नाहीये. अगदी ताकद प्रचंड वापरली जाते प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका खेळण्याची, परंतु चेंडूची लहान लेंथ कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने आपण खेळ करणं गरजेचं असेल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ करणं क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचं असतं. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी होत असताना आणखी एक डॉट बॉल, सलगचा 4था डॉट बॉल आणि येतो बॅटची करा फलंदाज 5. आणखी एक धक्का बसतो यंगस्टर रोंजन संघाला. तुम्ही पाहताय 6वा धक्का, विकेट नंबर 6 मैदान सोडतोय. फलंदाज तुम्ही पाहताय जीत पाटील. संघाच्या अडचणी भरपूर वाढल्यात, प्रेशर आहे जल संघ यंगस्टर रोंजन संघ. वैभव पाटीलला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होते, कारण की वैभव पाटील चांगल्या लयमध्ये आहे, त्याच्या पॅकमध्ये 2 चौकार आलेत, परंतु असं काही घडत नाही. येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ते करत असताना पूर्णपणे अयशस्वी ठरतात आणि विकेट देखील जात आहेत एका बाजूनं. त्यामुळे भरपूर काही अडचणी वाढल्यात टीम यंगस्टर रोंजन संघाच्या. पुन्हा एकदा जीत पाटील, ज्युनियर सिनियर जीत पाटील तुम्ही पाहताय. लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन, परंतु अडचणी वाढल्यात. किती धावसंख्या बनणार क्रिकेटमध्ये? एकूण 17 धावा धावफलकावरती लागल्यात. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकेल सांगू शकत नाही. ज्या प्रकारे पाहिलं सध्याचं ICC मेन्स वर्ल्ड कप आणि त्यामध्ये चिबॉम्बेनं ऑस्ट्रेलिया संघाला हरवलं, त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. हार मानणं लेग बायचा इशारा पंच करतायत. गुरुदासजी भोईर सरांचा इशारा आलाय आणि या ठिकाणी लेग बाय स्वरूपात 1 धाव. क्रिकेटमध्ये संघर्ष हा महत्वाचा मुद्दा असतो, कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. जोपर्यंत तुम्ही हारत नाहीये क्रिकेटमध्ये, शेवटचा बॉल जोपर्यंत क्रिकेटमध्ये पडत नाहीये इनिंग मधला, तोपर्यंत तुम्ही लढत राहायचा. आणि क्रिकेट कधी रंग बदलले सांगू शकत नाही. ज्या प्रकारे झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत बलाढ्य संघाला परास्त केलं होतं, त्यामुळे क्रिकेट असा हा खेळ आहे, कोणीही कोणाला हरवू शकतं, परंतु तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, संघर्ष करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. आणि ते करत असताना थोडासा चाच पडतो टीम यंगस्टर रोंजन संघ. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. एकूण धावा लागल्या धावफलकावरती 19. वैभव पाटील आणि जीत पाटील ही जोडी मैदानावरती खेळ दाखवते टीम यंगस्टर रोंजन संघासाठी. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची व्यवस्था अगदी त्या ठिकाणी केली आहे क्रीडांगणाच्या आतमध्येच. ही चांगली व्यवस्था तुम्ही पाहताय जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या माध्यमातून.
तर या ठिकाणी पाहताय पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त 19 धावा म्हणजे पहिल्या 3 षटकांचं जर आपण इक्वेशन पाहिलं तर टीम पापडीचा पाडा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी अटॅक आहे पहिल्या षटकामध्ये आहे. विशाल तांबडे एकूण धावा खर्च फक्त 5. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं चांगलं राहिलं होतं टीम रोंजन संघासाठी 12 धावा आल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा षटक क्रमांक 30 ऋषिकेश घरच या षटकामध्ये आल्या फक्त 2 धावा म्हणजे चांगलं क्रिकेट कमबॅक केलं ऋषिकेश घरतनं. पुन्हा एकदा जो लय पकडली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये टीम यंगस्टर रोंजन संघानं, परंतु त्यानंतर कमबॅक चांगलं झालं. पुन्हा एकदा ऋषिकेश घरच्या माध्यमातून फक्त 2 धावा आल्या आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये 19 धावा. षटक क्रमांक 14 बुलंट ट्रॅकवरती भावेश घरत. पहिला बॉल अगदी कोलात टाकला ऑन साईडला टॉस केला हलक्या हाताने चेंडू अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला. थोडासा डीप मध्ये फिल्डिंग तुम्ही चाचपडत लेझी क्रिकेट लेझी क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत आणि याचा फायदा उचलला वैभव पाटील आणि त्याच्या समेत जित पाटीलनं या बॉलवरती 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या. टीमची टोटल धावसंख्या 21 आकड्यावरती. स्पर्धेचा जर लेखाजोखा पाहिला आमचे स्कोर सौरभ पाटील आमच्या समेत आहेत आणि त्यानंतर युट्यूबची वाहिनी अगदी WTC पूर्वेश शेलके चिंचवलीचे त्यांच्या माध्यमातून पाहतात आणि 2 पंच देखील या सामन्यासाठी मनोजजी पवार उत्तरशिव आणि त्यानंतर गुरुदासजी भोईर सर नारिवली असे 2 पंच तुम्ही पाहताय. या ठिकाणी लोअर फुलटॉस मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये पॅचच्या टॉय एंडला चेंडू लागलाय. यष्टी रक्षकानं चूक केली नाहीये आणि त्या ठिकाणी झेल अचूक टिपलाय अनिकेत पवारनं. इट्स अ बिग विकेट बिग लॉस. 3 फलंदाज तुम्ही पाहता यंगस्टर रोंजन संघाचा वैभव पाटील मैदान सोडतोय. अगदी पाहिलेला चेंडू अतिशय सुरेख होता हवा तसा खेचू शकला असा फडका परंतु अगदी बॅटच्या टॉय एंडला चेंडू लागला लवकर खेळून बसले. चेंडू उशिरा पिचिंग झाला बॅटचा जो चेहरा आहे तो लवकर बंद झाला आणि त्यानंतर बॅटच्या अगदी वरच्या भागाला हा चेंडू लागला आणि त्यानंतर हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला. अनिकेत पवारनं अगदी जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला यष्टीरक्षकानं. चांगली कामगिरी. हॅलो करण पाटील येतात नाही. हॅलो 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 या बॉलवरती एकूण धावा आल्या 1. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 22 आकड्यावरती. हा चेंडू उडवलाय परंतु मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला परंतु हवेचा वेग आहे आणि हवेच्या लाटांवरती स्वर असताना चेंडू सरळ निघून जातो. पहिल्या षटकार या इनिंग मधील वाडिश लॉंग ऑफला क्लिअर केलं इनसाइड आउटच्या माध्यमातून. काय फडका फलंदाज जित पाटीलच्या पॅटमधनं आलाय दमदार पॉवरफुल स्ट्रोक षटकार. षटकाराच्या मध्ये टीमची टोटल धावसंख्या 28 आकड्यावरती. या फटक्यांची गरज आहे आक्रमकता सिद्ध करावं लागेल अजूनही वेळ गेली नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. स्वीप करायचा होता गुडगा वाकवला होता बैठक शॉट परंतु अगदी चेंडूची लाईन लेंथ ऑफ स्टिकच्या बाहेर भावेश गणत कम्बॅक करत असताना बैठक शॉट लगवायचा होता. बॅटिंग करत असताना फलंदाज जित पाटील ज्या प्रकारे पहिल्या बॉलवरती याच्या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर शॉर्टलाईन डिलिव्हरी त्याला इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगला फटका लगावला लॉंग ऑफच्या डोक्यावरून परंतु यावेळी अगदी अगला वेगळा फटका लगवायचा बैठक शॉट लगवायचा होता. पुन्हा एकदा सरळ बॅटने केले आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे चांगली फिल्डिंग धाव घेतली नाहीये का घेतली नाही प्रश्नही विचारला जाईल. आधीच धावा कमी आहेत धावसंख्या घेणं गरजेचं होतं परंतु करण पाटीलनं नकार दिला आणि मात्र पाहिलं गेलं तर शेवटच्या बॉलवरती एकही धावणे डॉट बॉल आलाय. एकूण धावा पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त असताना 28 धावा लागल्यात. 28 धावा. आणि पहा आता मात्र सिद्धी कॉलेज संघ खेळणार आहेत आणि सिद्धी कॉलेज संघासाठी न्यू जर्सी देखील लॉन्च केली आहे रोशन पाटील यांच्याकडनं आणि उद्या देखील दुसरा संघ असेल त्या संघासाठी देखील न्यू जर्सी रोशन पाटील यांनी प्रस्तुत केली आहे. तर चांगलं क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवरती एकंदरीत धाव घेतली नाही कारण पाटीलनं स्वतःवरती विश्वास दाखवला शेवटच्या ओव्हरमध्ये
कमी धावसंख्या धाव का घेतले प्रश्न विचारला होता, परंतु ज्या प्रकारे क्रिकेट म्हटलं की एक एक धाव महत्वाची असते आणि अशा प्रमाणे जित पाटील चांगली बॅटिंग देखील करत होता, त्याच्या बॅटमधनं षटकार आला होता, त्यामुळे धाव घेण्यास कोणती हरकत नव्हती. परंतु करण पाटीलनं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. धावसंख्या दाखल 28 आहेत. या षटकामध्ये किमान 20 धावा ठोकाव्या लागतील. किमान 50 धावसंख्या जर बनवायच्या असतील टीम अर्थातच यंगस्टर रंजन सांगा तुम्हाला फाईट करायची आहे ना मॅच मध्ये, तर किमान 50 धावसंख्या तुम्हाला बनवाव्या लागतील. नवीन फलंदाज सिद्धू आलाय. सिद्धू शेलके आहेत. सामोरे फलंदाज करण पाटील आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारची कामगिरी. पहिला बॉल फुलटॉस बॅटच्या अगदी मधोमध स्वीट साऊंड ऑफ द बॅट. स्ट्राईक माझ्या खात्यामध्ये काय ठेवली आहे हे सांगत असताना फटका केसला डीप विकेटला क्लिअर केला. आलाय माइट हिट पॉवरफुल स्ट्रोक षटकार. लगावलाय डीप विकेटला करण पाटील फुल टॉस अगदी गुडगा वाकोला बैठक शॉट. खरं तर फटका बनवला लोअर फुल टॉस होता. करण पाटीलची नजर तेज आहे हे सांगत असताना फटका. पुन्हा एकदा फुल टॉस परंतु बीट करेल फाईन लेगला. अगदी पॅची करत त्यानं शॉर्ट फाईन लेग बीट होत आहेत. चेंडू सरळ निघून जातोय डीप फाईन लेगला. आलाय षटकानंतरचा चौकार. फलंदाज करण पाटीलच्या पाठपदनं. काय फटकेबाजी होत असताना ज्या ठिकाणी षटकार चौकारांची गरज आहे, संघ अडचणीमध्ये होता, त्या अडचणीमधून दूर करत असताना करण पाटील अगदी करण पाटील 9व्या क्रमांकावरती आलाय. परंतु येत असताना चांगली बॅटिंग देखील तो करतोय. टीमची टोटल धावसंख्या 38 धावसंख्येला वेग या ठिकाणी दिला जातोय. एका बाजूने विसरून चालला नाहीये. यंगस्टर रंजन संघाची गोलंदाज देखील तितकी चांगली आहे. त्या अनुषंगानं जर किमान 50 ते 55 धावसंख्या झाल्या तर कठीण म्हणेल सामना चांगला तुम्हाला पाहायला मिळेल संघर्षमय. आखू टाईपच्या शॉर्टलाईन डिलिव्हरी होती. पंच 1 फॉर दी ओव्हर ऑन करत असताना मनोजी पवार सर, त्यानंतर गुणाजी भुईर सरांचा इशारा आलाय 1 फॉर दी ओव्हर. कारण की ज्या प्रकारे नियमावली आहे रेफर केला बॅट्समन रिव्ह्यू आहे. येस आता मात्र हाईट फॅक्टर चेक केला जाईल. अगदी चेंडू किती उचली आहे, चेंडू घेतली आहे, सर्व काही गोष्टी. परंतु 1 फॉर दी ओव्हर सिद्धू शेलकेला या ठिकाणी ऑन जरूर केलाय. कारण की एका षटकामध्ये फक्त आपण एखादा बाउन्सर चेंडू फेकू शकता आणि ते ऑन केलाय. परंतु ऑन फील्ड डिसिजन आहे. अगदी चेंडू फेअर आहे, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय बॅट्समन करण पाटीलनं. WTC युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मी पाहताय आणि आता चेक केलं जात आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहताय योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. आता मात्र रिव्ह्यू मिळणार नाही. टीम बॅटिंग करणार संघ यंगस्टर रोंजन संघाला, कारण की अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एका इनिंगमध्ये फक्त एक रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. जर तो सक्सेसफुल राहिला तर पुन्हा तो कंटिन्यू राहील, परंतु जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला निर्णय पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाहीये. या ठिकाणी चांगला स्ट्रोक स्ट्रेट बॅटनं क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑनला गौरव गायकर. मिस फील्ड या चुका शेवटच्या मोमेंटला तुम्हाला मागे ठरतील. काही संधी निर्माण झाली होती, फलंदाज बाद करण्याचे झेलही गेले. त्यानंतर 4 धावा देखील बॉल वरती मिळाल्यात. त्यामुळे थोडंसं आता कठीण बनत आहे. धावसंख्या चांगले बनत आहेत टीम यंगस्टर रंजन संघासाठी. जो 4 षटकामध्ये संघ खेळाडू कक्ष शांत होता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जसं चौकार षटकार येत आहेत तो खेळाडू कक्ष टाळ्यांचा गरगड तुम्ही पाहताय. आणि ते मात्र चांगली बॅटिंग करत असताना करण पाटील. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करायचा होता, परंतु अगदी छोटं मागे निघून डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. डीप विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो फेकी थोडीशी खराब आहे. अगदी ऑन दी स्टंप आला नाहीये. 2 धाव पुन्हा एकदा या बॉलवरती मिळतात. टीमचे टोटल 44. जर या बॉलवरती मोठा फटका आला ना षटकार तर 50 धावसंख्या बनवू शकतात. किमान 10ची सरासरी म्हणजे चांगली
धावगती म्हणावं लागेल या खेळपट्टीवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर धावगती कमी बनत्या त्या खेळपट्टीवरती, त्या अनुषंगाने येथे मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. या बॉलवरती मोठा फटका खेचणं देखील गरजेचं असेल. रंजन संघ खेळतोय आमच्या विश्वजित पाटील साहेब जर सामन्याचा आनंद घेत असतील रंजन गावचे, त्यांचं देखील आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. फुलटॉस होता ऑन साइडला, कोहलीच्या वेग क्षेत्ररक्षक आहेत, गौरव चूक करत नाही, एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न थ्रोपैकी या ठिकाणी चांगली होती, कलेक्टिंग खराब झाली. शेवटच्या बॉलवर त्याला 2 धावा आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. 1 धावा या धाफलकावरती लागल्या गेल्यात बॅटिंग करत असताना. यंगस्टर रंजन संघाच्या धाफलकावरती 46 चांगलं क्रिकेट दाखवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या आल्या त्या 18 धावा, कारण की 4 षटकांमध्ये फक्त 28 होत्या. ज्या प्रकारे मी वक्तव्य केलं, किमान 20 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं असेल. आणि करम पाटीलनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये का ठेवली होती सांगत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्यात आणि म्हणजे चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलं, चांगल्या स्थितीमध्ये आणलं. आतापर्यंत टीम यंगस्टर रंजन संघाला धावगती जास्त देखील नाही, धावगती कमी देखील नाहीये. त्या अनुषंगाने क्रिकेट चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल. टीम अर्थातच या मॅच मध्ये पॅटर्न चांगलं रंगेल त्या अनुषंगाने, परंतु गोलंदाजी अटॅक यंगस्टर रंजन संघाला सुरुवातीपासून चांगला ठेवावा लागेल. सामन्यामध्ये पॅटेल जर चांगलं रंगायचा संघर्ष करायचा असेल, ज्या प्रकारे गोलंदाजी केली टीम पापडीचा पाडा संघानं, त्या प्रकारची कामगिरी जर पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर झाली तर बॅटेल चांगलं रंगेल, मॅच चांगली रंगेल, संघर्ष तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. आमचे गुरुदासजी भोईर आणि मनोजी पवार सरांचं चांगली अंपायर तुम्ही पाहिली. पंचांची भूमिका एक ऑफिशियल पंच. तर टार्गेट सेट केले, एकंदर तुम्ही पाहताय 47 धावसंख्या बनवायच्या आहेत. कलाच्या दुसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत असताना टीम पापडीचा पाडा संघाला परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये पुढे सरसावेल आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल हे ऐकण्याजवळ पुन्हा एकदा आमच्या एक जबरदस्त समालोचक संतोषजी घरत सरांचा आवाज तुम्ही ऐकाल. खेळाच्या दुसऱ्या तासात 17 तत्पूर्वी डीजे. तर टॉस या ठिकाणी केला तत्पूर्वी. टॉससाठी आम्ही इन्व्हिटेशन करतोय 2 संघांना, अर्थातच सिद्धी करवले ओमकार आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तुर्बे अतुल. चला ऑफिशियल कॉल लगेच टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे, कारण की सत्र संपन्न झालं. आपण लगेचच टॉस साठी या. टीम तुर्बे आणि त्यांच्या विरोधात सिद्धी करवले. तर या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. तर या टॉस आपण या ठिकाणी करू. हॅलो हॅलो, थोडा आवाज दे भाई. हॅलो डीजे, थोडा आवाज दे ना माईकला. तर टॉस या ठिकाणी होतो अर्थातच 2 टीम मध्ये. तर विनंती करतो टॉस करण्यासाठी आमचे मान्यवर. तर टॉस या ठिकाणी होतं अर्थातच आमच्या कांतीलालजी मडवी साहेबांच्या शिफारसीचा टॉस. दुसरी मॅच अगदी ई पॉल मधून हा सामना मध्ये 4 संघ ई पॉलचे होते आजच्या दिवसामध्ये. त्यामध्ये हा दुसरा सामना तुम्ही पाहताय अर्थातच सुरभे आतुर आणि त्यांच्या विरोधात सिद्धी करवले ओमकारचा संघ असेल तो स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये खेळ दाखवेल. चला प्रॅक्टिस करू नका. टीम यंगस्टर रंजन संघ कोणत्याही संघाला प्रॅक्टिस करण्याची अनुमती नाहीये, या स्पर्धेचा नियम आहे. आणि खेळपट्टी तर करूच नका आणि ग्राउंडवर देखील अलाउड नाहीये. सराव करण्याची टॉस या ठिकाणी होतोय. 2 टीम मध्ये कांतीलालजी मडवी टॉस जिंकलाय. तुर्बे संघानं सर्वप्रथम निर्णय काय असेल अतुल? क्षेत्ररक्षण करणारा नवीन नौका संघ आहे. तुम्ही पाहिलं गेलं तर सध्या स्थितीला प्रथमतःच तुम्ही क्रिकेट नवीन टीम बांधली गेली आहे. तुमचा परफॉर्मन्स देखील चांगला होत आहे, परंतु ही स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये काय रणनीती असेल आणि कोणते नवीन चेहरे तुम्ही या स्पर्धेसाठी तुम्ही नवीन काही प्लेअर उतरले आहेत का? प्लेयर तर तेच आहेत आणि सगळे यंगस्टर पोरं आहेत आणि आयोजन तर खूप भारी आहे. निश्चित धन्यवाद. तर अतुल 5 षटकांची मॅच 5 गोलंदाज आपण अनिवार्य असेल. तर तुम्हाला दुसरी मॅच मला पाहायला मिळेल अर्थातच 2 टीम मध्ये तुर्बे अतुल त्यांच्या विरोधात सिद्धी करवले ओमकार अशी विद्यमान लढत पुढची तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा संतोषजी घरत सरांकडे या मॅचचं लेखाजोखा. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. माईक चेक. हॅलो, थँक्यू सो मच अतुल म्हात्रे.
जाऊया मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे आवश्यकता टीमला आपण पाहतोय 47 47 धावा करायचे आहेत. टीम उतरले मैदानामध्ये बॅटिंगसाठी. पापडी तपाडा संघाचे संकेत आणि त्याच्याबरोबर भावेश. संकेत घरत आणि भावेश घरत ही जोडी मैदानामध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यंगस्टर टीम कडून प्रज्योत पाटील. बॅटिंगसाठी सुद्धा ओपनिंगला आला होता आणि बॉलिंगसाठी सुद्धा पहिले षटक हाताळत असताना. आवश्यकता 47 धावसंख्येची आहे ते. आणि यामध्ये आपण विचार केला पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी खेळ खऱ्या अर्थाने रोखलं होती धावसंख्या पहिल्या 4 षटकांमध्ये. आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये अंतिम क्षणामध्ये 18 धावा आल्या आणि धावसंख्येचं टार्गेट मात्र 46 आणि त्यानंतर 47 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय. पाहूया मॅचमध्ये कशा प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही यंगस्टर संघ आहेत. चांगला स्ट्रगल राहिला यावर्षी. पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. सीमारेषा बाहेर. पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा आलाय चौकार. इंजन टीम म्हटली तर खरं तर यंगस्टर टीम केली आहे. प्रसाद पाटील यांच्या बरोबरीने सर्व यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित मला वाटतं अंडर-20चे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. जयदुर्गा माता रोहिंदम ब आणि त्याच्यामधली ही दुसरी पडीतली टीम आपल्याला पाहायला मिळते. सोपान पाटील असतील त्यांच्या बरोबरीने हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. पुढच्या बॉलवरती मात्र बीट केलं फलंदाजाला. कमबॅक करत असताना पाहायला मिळाला गोलंदाज प्रज्योत. त्याचबरोबर नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिका नगरसेवक जनार्दनजी पाटील यांच्या बरोबरीने खूप चांगलं कार्य राहिलेलं आहे ह्या टीमचं. जयदुर्गा माता रोहिंदन संघाचं. त्याच्या टीममध्ये एवढे खेळाडू आहेत की आता मात्र दुसरा संघ तयार केला त्यांनी. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला पापडी तपाडा संघाचा तर यावर्षी खेळ चांगला केलाय मात्र यश त्यांना जास्त लाभलेलं नाही. तरी कर्णधारांनी सांगितलंय की ट्रॉफी जिंकण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. मात्र पाहूया त्या प्रयत्नामध्ये किती यश मिळते या दोन्ही संघांना. पुढच्या बॉलवरती हलक्या हाताने पुन्हा ढकलला होता. स्ट्राईक रोटेट केल्या. स्ट्राईक चेंज असताना एक सिंगल इथे पूर्ण केल्या. एका धाबेने 5 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. संघ 4 संघ अंतिम 12 मध्ये पोहोचलेत. काल आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये एसीसी रोहिंदन संघाने 12 मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर उसाडणे संघाने सुद्धा 12 मध्ये प्रवेश केलाय. सिद्धी करोले संघाने सुद्धा 12 मध्ये प्रवेश केलाय. पुढचा बॉल लॉब केलाय. बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक. तिथून मात्र या ठिकाणी शतरक्षीच्या हातामध्ये चेंडू वेसावलाय. उंची पकतो होती चेंडूला. अंतर्गात ठाला नाही. भावेश मैदानातून बाहेर होत असताना मिळाली सफलता प्रज्योत पाटीलला. पुढची मॅच सिद्धी करोले ओंकारचा संघ खऱ्या अर्थाने. कारण त्याच्यामध्ये प्लेइंग 11 कोण असणार आहे ही उत्सुकता होती प्रत्येकाला. आणि आज खऱ्या अर्थाने तो संघ दमदार कामगिरीचं प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. एक न्यू जर्सी त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. विहान रोशन पाटील यांच्या वतीने त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे. चांगला ड्रेस कोड आहे. हॅरिकेन प्रदीप स्पोर्टचा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या ड्रेस कोडमध्ये एक नवीन संघ नवीन ड्रेस कोडमध्ये पाहायला मिळू शकेल. आजचे संघ आपण पाहिलेले 4ही संघ आपण पाहिले तर यंगस्टरच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. नवीन फलंदाज अनिकेत आलेले आहेत. अनिकेत पवारसाठी हा बॉल ओव्हर पिच बॉलवरती तडाखा. बॉल सीमा रेषा बाहेर. प्रयत्न खूप चांगला राहिलाय. त्याला पार करत बॉल चाललाय. सीमा रेषा बाहेर येतोय षटकार. फलकावरती लागल्यात. प्रकाशजी पवार अगदी आपण पाहतोय खंबीर पाठीराखे आहेत पापडी तपाडा संघाचे आणि त्यांच्या बरोबरने त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत अभिनवजी पवार. खूप चांगलं कार्य राहिलं टेनिस क्रिकेटमध्ये. मनपूर्वक स्वागत आहे आपलं प्रकाशजी पवार. पुढचा बॉल अलाउंग द कार्पेट आणि या बॉलवरती मिळतील 4 नंबरच्या 4 धावा.
चांगले बॅटिंग या विलेस मैदानावरती अनिकेत पवारच्या माध्यमातून. धावा पहिल्या षटकामध्ये इथे कुठल्या गेलेल्या आहेत खऱ्या अर्थाने. जरी 47चं टार्गेट असेल ना तर प्रत्युत्तर मात्र दिलंय पापडीचा पारा टीमने, ज्यामध्ये आपण अनिकेत पवार आल्या 2 चेंडूवरती ज्या 10 धावा केल्या तिथून मात्र या ठिकाणी एक चांगला मोमेंटम मिळालाय खऱ्या अर्थाने या धावसंख्येला. कारण 47 धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणं आवश्यक होतं टीमसाठी आणि ती दाखल केली आहे. आणि पुढील 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा, त्या धावांनी मात्र एक वेगवान परिस्थिती निर्माण झाली. 15 धावा लागल्या दापलकावरती, अजूनही 32 धावा करायच्या आहेत आणि आणखी 4 षटकं बाकी आहेत. आता 8ची सरासरी राखायची आहे. जी सरासरी आपण पाहिली तर अगदी आपण पाहिले तर 9.5ची होती, तिथून मात्र चांगली धावगती उभारली पहिल्या षटकामध्ये. दुसरी षटक घेऊन आला गोलंदाज आदर्श पाटील, स्वतः कर्णधार आहे टीमचा, मात्र एक जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा जर दिल्या ना तर मॅचला मजा होऊ शकेल. मात्र समोर तेवढं ताकदवर फलंदाज संकेत करत, त्याच्यासाठी हा बॉल उडवलाय बॉलला आणि बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार सुरुवात त्याच्याही बॅटमधून आली आहे. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. च्या 6 धावा धावसंख्या आली आहे, ती तब्बल 21 धावा धावपलकावरती लागल्या. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. रोहिंटन टीम जास्त उशीर करू नका, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार जिथून आला ना तिथून मात्र टीम मीटिंग झाली छोटीशी. इथून मात्र वेगळ्या प्लॅनिंगने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. विकेट घेणं महत्त्वाचं आहे. जर दबाव या ठिकाणी निर्माण केला पापडीचा पाडा टीमवरती तरच यश आपल्याला मिळू शकेल. हे जाणून आहेत प्रसाद पाटील आणि त्यांची टीम. आणि त्याच वेळी ही छोटीशी टीम मीटिंग झाली, कारण गोलंदाज आदर्श पाटीलवरती हा चढवलेला हल्ला आपण पाहिला आणि त्यानंतर त्यानंतर सावरायचं असेल तर मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल आपल्याला. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला पापडीचा पारा टीमचा, तर त्यांना चांगला एक मोमेंटम मिळाला आहे. धावगती त्यांना राखायची होती, तिथून मात्र ते त्यांना यश मिळालं खऱ्या अर्थाने. मागच्या 3 चेंडूचा विचार केला ना तर 16 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूवरती. पुढचा बॉल ओव्हरपिच जरूर होता, मिस्टामिंग फटका, झेल घेता जाईल का? झेल सुटलाय. झेल नाही तर हे महत्त्वपूर्ण कामगिरी करायची होती, ही मॅच सोडली खरं तर. अरे आम्ही म्हटलं होतं की इथून मात्र मला चांगली कामगिरी करायची असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी, आणि ती कामगिरी राखली होती खरं तर गोलंदाज आदर्श पाटीलने. आणि तिथून मात्र हा झेल सुटला, धाबी आली आहे आणि धावसंख्या जाऊन फुटली, ती मात्र तब्बल 22 धावसंख्येवरती. 47 धावा करायच्या आहेत, त्यामधल्या जवळजवळ अर्धा पल्ला गाठत असताना पाहायला मिळतात आपल्याला. 22 धावा लागलेल्या आहेत. अनिकेत पवार एक चांगल्या मूडमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फेकला होता यॉर्करलेनचा, त्याही बॉलवरती चौकार आलाय. अगदी आपण पहिल्यांदा अनिकेतच्या बॅटमधून षटकार आणि लगातारचे 2 चौकार आलेत, म्हणजे 3 चेंडूवरती आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून 14 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये धावा रोखायच्या होत्या, त्या धावा मात्र या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत. षटकाराला चौकारी आलाय, त्यानंतर मात्र कॅच सुटली आहे. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण. आणि प्रथम आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी राहिली, शेवटच्या क्षणाला एक बॅटिंग टोटल जरूर उभारली आहे, मात्र त्या टोटलमध्ये इथे मात्र गोलंदाजीचं या ठिकाणी आपण अनुक्रम आपल्याला फार चांगलं पाहायला मिळत नाही या ठिकाणी रोहिंटन टीमच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला जातोय, कारण तेवढाच अनुभवी फलंदाज अनिकेत पवार आपण पाहतोय, तो मात्र या ठिकाणी पापडीचा पाडा टीममध्ये आहे. आणि एक मात्र या ठिकाणी बदल पाहायला मिळतो नक्कीच, कारण दोन्ही बाजूने यंगस्टर संघ जरूर आहेत, मात्र अनिकेत सारखा फलंदाज त्यांच्यामध्ये आहे म्हटलं तर एक चांगली संधी आहे त्यांना, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल सोडून दिला, लाईन पिक केली लगेच, वळून सोड देत असताना मनोज पवार सरांचा इशारा वाईटचा येतोय. वाईटच्या एक सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावसंख्येवरती. 27 झाल्या तर 20 करायच्या आहेत. आणि चेंडू शिल्लक आहे षटकामधले 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. भरपूर वेळ आहे खरं तर पापडीचा पाडा टीमकडे आता धावसंख्येला गवसणी घालण्याचा.
आणि त्यानंतर मात्र ही डेड बॉलची इशारा आलाय. थोडासा रिदम चुकलाय. त्यानंतर मात्र आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडूपैकी जरूर आली आहे, मात्र खराब चेंडूपैकीने सुरुवात केली खरं तर मॅचमध्ये. आणि त्यानंतर अनिकेतचा आपण प्रतिकार पाहिला या मॅचमध्ये. पुढचा बॉल लॉब करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. दाद मागितली जाते पंचांकडून, मात्र कुठल्या प्रकारचा इशारा नाही आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तयार आहेत. डॉट बॉल काढला म्हटलं तरी या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी निर्माण केली आहे. मात्र पुढील काळामध्ये अजूनही विकेट किंवा या ठिकाणी अजून डॉट बॉल याशिवाय पर्याय राहिला नाही रोहित टीमकडे. पुढचा फुल टॉस, त्यावरती हा टोला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फेकला, तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलने धावफलकावर धावा लागल्या. 28 धावा. 19 धावा अजूनही आवश्यक आहेत. षटकातले काही बॉल अजूनही शिल्लक आहेत. 28 धावा 4 षटकांमध्ये मला वाटतं रोहिंजन टीमच्या होत्या आणि आता 2 षटकामध्ये अजून एक बॉल शिल्लक असताना 28 धावा पापडीचा पाडा टीमच्या धावसंख्येवर लागलेल्या आहेत. पुढचा बॉल उडवला जरूर, उंची अधिक अंतर कमी आहे. चेंडू काढे क्षेत्ररक्षक आलाय, झेल पकडला गेला तिथे. करम पाटीलने हा झेल पकडलाय, महत्वपूर्ण कामगिरी साधली. आता मात्र दबाव निर्माण करण्याची संधी असणार आहे. त्यामध्ये मात्र या ठिकाणी अनिकेत पवारची विकेट महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 28 धावा. 14च्या सरासरी धावा कुठलेल्या आतापर्यंत. तर या षटकांचा विचार केला ना तर प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आलेला आहे, चौकारी आलेला आहे आणि त्याचमध्ये थोडासा अग्रेसर आहे पापडीचा पाडा संघ या मॅचमध्ये. आता पूर्णांक करायचं असेल तर मात्र रोहिंजन टीमला इथून पुढे निरंतर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 3 ओव्हरमध्ये आता आवश्यक आहेत 19 धावसंख्येची. 18 बॉल 19 धावा. आर्शल करत आलेले आहेत आमचे केतन पाटील, अगदी आयोजनामध्ये भरपूर मेहनत घेत आहेत. दिव्यांशू ग्राफिक्स चांगलं कार्य या विभागामध्ये राहिलं आहे. जिथे कुठे बॅनरबाजी असते ना तिथे मात्र दिव्यांशू ग्राफिकच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य केतन पाटील यांचं राहिलेलं आहे. हर्षल गलत क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्यासाठी आलेत. एक स्टेबल कंडिशन आहे यावेळेस मैदानावरती आणि गोलंदाजीला गोलंदाज निहाल पाटील. ही सर्व यंगस्टर फली आहे खरं तर जयदुर्गा रोहिंजन ब संघाची. ज्या संघांमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूंना जास्त संधी मिळत नाही ना त्या संघांसाठी या ठिकाणी खेळाडूंसाठी एक वेगळा पर्याय निवडून काढला आहे प्रसादजी पाटील यांनी. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. खरं तर संघर्षाचा काळ आहे त्यांच्यासाठी, कारण लगेचच सर्वांना सफलता मिळत नाही. कारण पापडीचा पाडा संघ तेवढाच चांगला संघ आहे, गेल्या 2-3 वर्षापासून खेळतोय, मात्र यावर्षी त्यांनाही ट्रॉफी मिळाली नाही आहे. दोन्ही संघाकडून चांगले प्रयत्न होत आहेत. पुढील मॅच सुद्धा आपल्याला सिद्धी करवले टीम विपक्ष गावदेवी तुर्वे या टीममध्ये लढत पाहायला मिळेल. जे संघ स्ट्रगल करतात त्यांच्यासाठी ही स्पर्धा खूप या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. पुढच्याच बॉलवरती टोला, त्यावरती मिळतील 6 धावा. अनिकेत थांबायला तयार नाही. अजून एक या ठिकाणी माहिती हिट आलाय. टीमच्या धावसंख्येमध्ये 6 धावा ऍड करत असताना तब्बल 34 धावसंख्या नोंदवली गेली आहे. 2 षटकार 2 चौकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली 21 धावसंख्या त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. आवश्यकता आहे ती मात्र 47 धावसंख्येची आणि आतापर्यंत 34 धावसंख्येवर पोहोचला संघ. मात्र 13 धावसंख्येची आता आवश्यकता आहे. त्यामध्ये 21 धावसंख्या जोडल्या आहेत 5 चेंडूमध्ये अनिकेत पवारच्या बॅटमधून. पुढचा बॉल आता प्रेशर असेल गोलंदाजीवरती. शॉर्ट पिच फेकलाय, तिथून मात्र बीट केलं. पहा थोडंसं गतीमध्ये व्हेरिएशन केलं. त्यानंतर अनिकेत पवारला बीट करत असताना हा बॉल डॉट फेकलेला आहे. नौका गोलंदाज आहे, बरीच वर्षे अजून काढायचे आहेत. कारण यंगस्टर टीमचं नाव त्याच मुलं देण्यात आलेलं आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार डावकुरे हाताने. पुन्हा एकदा स्लोवर फेकला, त्यावरती वेट केला, पंच केला बॉलवरती. बॉल चला सीमारेषा बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला आलाय चौकार. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 38 धावसंख्येवरती. अजूनही मात्र 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि त्यामध्ये ही फटकेबाजी आपण पाहिली ना तर अनिकेत याने जी फटकेबाजी केली खरं तर 3 चौकार 2 षटकार ठोकले त्या मॅचमध्ये
आणि आतापर्यंत आपण विचार केला तर मात्र या धावसंख्येला गवसणी घालण्यासाठी मात्र 9 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये अनिकेतची विकेट खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. जोपर्यंत अनिकेत आहे तोपर्यंत सुरक्षित आहे मी म्हणेन पापडीचा पाडा संघ. पुढचा बॉल यावरती मात्र या ठिकाणी मोठा फटका एक्झिक्यूट करता आला नाही. यॉर्कर बॉल फेकला होता. गोलंदाजी करत असताना गोलंदाज निहाल पाटीलने. सर्वच गोलंदाज आपण पाहिले ते यंगस्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. जरी अपयश आलं ना तरी मात्र या ठिकाणी मागे खचून चालणार नाही. प्रसाद पाटीलने एक वेगळी टीम बनवण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. येणाऱ्या कालामध्ये हा संघ सुद्धा दर्जेदार कामगिरी करू शकेल. ज्या प्रकारे स्वपन पाटीलचा जयदुर्गा रोहिंजन बळ संघ कामगिरी करतोय तशा प्रकारची कामगिरी या संघाची सुद्धा येणाऱ्या कालामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर अगदीच आपण पाहिलं तर सर्व बीचच्या आतमध्ये खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनुभवाची भरपूर कमी आहे आणि त्यांना टी शर्ट स्पॉन्सर आहेत पहा गोरक्षनाथ पाटील पिंटे भाऊ यांच्या माध्यमातून या टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न प्रसाद पाटीलांचं चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अडवलाय आणि धाबाही अडवले आहेत. शेवटच्या क्षणाला थोडासा संघर्ष पाहायला मिळतो मॅचमध्ये. आतापर्यंत शिरकाव केला खरं तर पापडीचा पाडा टीमने. लास्ट टू गो आहे. धाबा पाहिजेत अजूनही. 39 लागलेत 8 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न होता हर्षल गरजचा. किती हुशारीने गोलंदाजी केली पहा गोलंदाज निहाल पाटीलने. लगत थोडंसं व्हेरिएशन केलं, थोडासा लेस्टमवरती ठेवला चेंडू आणि त्याच वेळी कोणत्या प्रकारचा इशारा आला नाहीये कारण स्विचिट आणि रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉलाला डॉट. धावसंख्या रोखले गेले 39 वरती. पुढील 12 बॉलवरती आवश्यकता आहे ती मात्र 8 धावांची. चला लगेच सुरुवात करा. कोणता गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा असेल त्याने सुरुवात करायची आहे कारण 12 बॉल आता 8 धावा रोखायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट शिवाय तुम्हाला पर्याय राहिला नाही आहे आणि तीच गोलंदाजी इथे करावी लागेल. अजून एक नौका गोलंदाज जीत पाटील आलेले आहेत. सर्व सिनियर खेळाडू आपण पाहतोय. आशिष पाटील बाहेरून अगदी गायडन्स करत आहेत कशा प्रकारे चेंडूचा वापर करावा, गोलंदाजचा वापर करावा. मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर फार कमी धावसंख्या उभारली. कमीत कमी 55 धावसंख्या असती तर मॅचला मजा येऊ शकली असती आणि त्या परिस्थितीमध्ये 2 षटकांमध्ये आलेल्या 28 धावा आपण पाहिल्या तर मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी रोहिंजन टीमला फार कमी पाहायला मिळते. मात्र संघर्ष कितपर्यंत करतोय हेही महत्त्वाचं असणार आहे. बरं उर्वरित 12 बॉल आहेत आणि 8 धावांची आवश्यकता असताना जीत पाटील षटक घेऊन आलाय. समोर अनिकेत पवार आहे. इन फॉर्म या मॅचमध्ये फॉर्म दाखवलाय. कदाचित मोठे फटके आले तर मॅच लवकर संपुष्टात येऊ शकेल. मात्र पाहूया संघर्ष रोहिंजन टीमचा कितपर्यंत पाहायला मिळतोय. पुढचा बॉल जीत पाटीलचा. अनिकेतसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पहा आणि यावेळी पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल. आणि ते थोडे पुढे आले आणि त्यानंतर त्यांनी लगेचच इशारा केला होता की कदाचित हा वाईट असू शकेल की नाही. मात्र पाहूया ऑन स्क्रीन WTच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा येतोय का. वाईट नाहीये. भरपूर वेळ जरूर घेतला कारण कोणत्याच संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता
तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. त्यामुळे पुढील खेळ चालू ठेवायचा आपण. डॉट बॉलची समाप्ती होईल या चेंडूवरती. या षटकातला पहिलाच बॉल डिलिव्हर केला होता जीत पाटील याच्या माध्यमातून. पुढील बॉल फेकण्यासाठी तयार अनिकेत समोर. पुढचा बॉल मिस टायमिंग फटका आहे. जेल होण्याची आवश्यकता होती, जेल टिपला गेला नाही आणि त्याचबरोबर या 2 धाबाही आणि तिसरी. काय चाललंय मैदानावरती, जिथे एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव महत्वाचे आहे आणि त्यावरती मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. वैभव पाटील इथं प्रसाद पाटीलला सुधारणा करावी लागेल. परत झेल होता मला वाटतं इथे आणि झेल घेण्याचा संभव होता. दोन्ही बाजूने क्षेत्ररक्षक धावले होते, स्वतः गोलंदाज आले होते आणि दोघांनी कॉल दिला नाही आणि त्यानंतर या 3 धावा आल्या. पहा, तुम्हाला अनिकेतचा झेल टिपायचा होता, घ्यायचा होता, धाबाही वाचल्या असत्या आणि विकेटही गेली असते. मात्र या ठिकाणी अनुभवाची कमी आहे जरूर या मॅचमध्ये रोहिंदन टीमसाठी. धाबा आल्या 3, संघाची धावसंख्या तब्बल 42 धावसंख्या, 5 धाबांची आवश्यकता आहे आता. पुढचा बॉल आता हर्षदसाठी होता, त्याच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आहे आणि सीमारेषा बाहेरही चाललाय आणि विजयाच्या षटकार आलाय पापडीचा पाडा टीमसाठी. हर्षल गरजच्या बॅटमधून हार्ड लक टीम यंगस्टार रोहिंदन संघ. भरपूर सुधारणा आपल्याला करावी लागतील. चला लगेच ज्या टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्या टीमने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ आता घेऊ नका. आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. जरूर अनिकेत पवार अष्टपैलू कामगिरी करत असताना 1 विकेट संपन्न केली आणि बॅटिंग मध्ये 10 बॉलमध्ये 29 धावा केल्या आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर विनंती असेल संतोष मंडवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते